वर्धा लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ राहिलेला आहे, पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून या मतदारसंघावरती दावा केला जात आहे आणि इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून हर्षवर्धन देशमुख यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये त्यांनी तयारी देखील सुरू केलेली आहे। येथील स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत। या अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी देशमुख सर आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी केली जात आहे? अजूनपर्यंत तिकिटा जाहीर झालेल्या नाही किंवा जी काही जागा वाटपाची जी प्रक्रिया ती पूर्ण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आपलं नाव पुढे आलेलं आहे। निवडणुकीला फार कमी कालखंड शिल्लक आहे। इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या चर्चेच्या अनुषंगाने वर्धा मतदारसंघ हा यावेळेस राष्ट्रवादीच्या साठी सुटण्याची शक्यता आहे। तशा प्रकारची सूचना आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी मला केल्यामुळं आणि या मतदारसंघामध्ये तुला उभं राहायचं आहे आणि त्या दृष्टीनं तयारीला लाग, या सूचनेवरून आम्ही सर्व मंडळी कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकसंपर्काचा प्रयत्न आता आम्ही सुरू केलेला आहे। उमेदवारीची इच्छा मी कुठं कधीही दर्शवली नव्हती, परंतु आता नेत्याचा आदेश झाल्यानंतर त्यांना मला नाकारता येत नसल्यामुळं मी तयारीला लागलेलो आहे। यामध्ये सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे। ही जागा काँग्रेसकडून सोडण्यात येईल? ही जागा काँग्रेसकडून सोडण्यात जाण्याची शक्यता असल्यामुळंच पवार साहेबांनी मला अशी सूचना दिली असणार। जर सोडण्यात येणार नसती तर घटक पक्षांच्या मनाच्या विरोधात काही पवारसाहेब मला सांगतील असं मला वाटत नाही। नक्कीच। आणि इथे जे परिस्थिती आहे, तर आपला जो मतदारसंघ, आपण वरुड भागातून येता, तो मतदारसंघ वर्धेला जोडलेला आहे। आपण आत्ता नव्याने सुरुवात इथे करत आहे, तर कशा पद्धतीने संपर्क करणार, कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचणार आणि मोठा टास्क आहे आपल्यापुढे कमी कालावधीत? हे निश्चितच मोठं आव्हान आहे, परंतु एवढंच आव्हान नाही आहे अजून। आम्ही कुठल्या चिन्हावर निवडणूक लढणार हे सुद्धा निश्चित नाही, परंतु ह्या सर्व बाबींचा विचार करता आदरणीय शरद पवार साहेबांचं नेतृत्व, त्याचबरोबर मीही सुद्धा अपरिचित माझं नाव नाही आहे। अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये मी वावरतो आहे। जवळजवळ 40-45 वर्ष झाले। जिल्हा परिषद, आमदारकी, मंत्रिमंडळ, वैधानिक विकास मंडळ, आता सध्या विद्यमान श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत असल्यामुळं मी अपरिचित आहे उमेदवार म्हणून असं कोणाला म्हणता येणार नाही, अशी माझी भावना आहे। कदाचित ती चूक असेल, पण ती माझी खात्री आहे। आपण टास्क कसा पूर्ण करणार? एवढा मोठा मतदारसंघ आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचणं हे एक मोठं आव्हान जरी असलं तरी सहकाऱ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी व्यक्तिशः मी नाही, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या जे काही मला मदत करतील। आता इथं आम्ही धोणे साहेबांच्या घरी बसलेलो, इथं आल्यानंतर त्यांनी आजूबाजूचे सर्व मंडळींना इथं बोलवून माझा परिचय करून दिला, त्यांच्याशी संवाद झाला। हे असे लहान लहान गेट टुगेदर घेऊन आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच छोट्या गेट टुगेदरच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। महेश मुंजेवार, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।